धमक पाहिजे. पोराचा खेळ संपलाय, आता बापाचा खेळ चालू होणार आहे. खरं संघ मालक रिहानभाई सय्यद आपलंही खूप खूप शुभेच्छा. आपल्याला आपली टीम खऱ्या अर्थानं बक्षीस पथामध्ये प्रवेश करते. दोन्ही टीमचे खेळाडू आहेत का ते? फिल्डिंग टीमचा खेळाडू थँक्यू. नदीम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि नदीम जिथे जिथे असतात ना, तिथे तिथे गोलंदाजाच्या त्या गोलंदाजीवरती फटकेबाजी आहेत. गुडघा टेक, शॉट देख, चांगला फटका आपण बघतोय. ऑनला जाईन, सिंगल मिळेल. पाच धाव फलकावरती आहेत. पहिलं शतक मैदानामध्ये टाकलं जात आहे. एक एक चेंडू तुम्हाला विजयासाठी खेळायचा आहे. एक एक चेंडू, कारण क्रिकेटमध्ये एक चेंडू कोणाला तरी हिरो तर कोणाला तरी झिरो बनवतो. हो, हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू आपण बघतोय. थ्रो सुद्धा केलाय तिथे, कव्हर केलं गेलंय. आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन 36 धावेंवर. शब्द चांगले असले की बोलायला सुस्त, बॅटिंग चांगली असेल तर खेळायला सुस्त, डोळे चांगले असतील तर चांगलं बघायला सुस्त. हे आयुष्य आहे, ज्याला जगायला येतं. हो, चांगला चेंडू आपण बघतोय, खोलवरचा टाकला होता, थोडासा टर्न होतोय. एक चांगली गोलंदाजी ऑफसी केली गेली इथे. डॉनला अनेक वेळा आपण खेळताना बघितलंय. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू आपण बघतोय. कमबॅक केलं गेलंय, थोडंसं सफल होताना.
पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे 6. नदीम वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, षटकार मारेगा नदीम लेकिन झुकेगा नहीं साला. डीजे DJ Frost. Hey, you beautiful girl! I have this beautiful flower in my hand. I wonder which one of you will be lucky to get it. You. How about you? पहिल्या षटकाचा सामना मैदानामध्ये संपतोय. 12 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 5 षटकाचा सामना मैदानामध्ये बाकी आहे. आपण पंचाच्या भूमिकेमध्ये बघतोय. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत निक्सन सर, डान्सिंग अंपायर म्हणून पुणे शहरामध्ये फेमस आहेत. एक हसमुख चेहरा आहे आणि तेवढ्या शांत स्वभावाचे हसमुख चेहऱ्याचे महबूब सर सुद्धा पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. यस, ही स्टाईल खऱ्या अर्थानं या पंचांची आहे. आज नाही कल देखेंगे कौन कितना. ऋषभ गोलंदाजीला आहेत का? ऋषभ बघूया आपल्या टीमसाठी काय करतील. कॅप्टन आहेत संघाचे. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अमर सरांना. अनुभवी 3 पंच आहेत. त्यांनी पंचाच्या या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. शॉर्ट पिच चेंडू टाकला होता, पुल केलाय तिथे आडव्या बॅटीने. ग्राउंड शॉट, सिंगल मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न. या 2 धावेने धावसंख्येमध्ये बाद धावसंख्या फलक जाऊन पोहोचतोय 14 धावेंवरती. एका चेंडूवरती 6 होताना पण बघितल्यात. 6 चेंडूंमध्ये 1 धाव न झालेली सुद्धा बघितली. कालच्या दिवसामध्ये 1 चेंडू आणि 6 धावा लागत असताना डॉट चेंडू काढलाय किरण बेरड. असे खेळाडू आपण या मैदानात बघितल्यात, या स्पर्धेमध्ये बघितल्यात. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील परत. अच्छा, प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा आनंद मैदानातून नाही, मैदानाच्या बाहेरून घ्यायचा असतो. काका विनंती आहे, थोडस बाहेर या, मॅच चालू आहे. चांगल्या कामामध्ये व्यत्यय आणू नका. जर आपलं कोणी आयोजकांच्या मध्ये असेल तर नक्कीच त्या काकांना थोडस बाहेरची वाट दाखवा, विनंती आहे. मॅच थांबू नका, विनंती आहे काका. आयुष्य जगणं हे सोपं असतं असं लोक म्हणतात, पण ज्याच्याकडे पैसा आहे त्याला विचारा आनंदाची झोप का नाही. ज्याच्याकडे पैसे नाही त्याला विचारा आनंदाची झोप का नाही.
हे बघा स्पर्धा मानाची आहे, डाग लावून देऊ नका. जाऊया चला मॅच कडे. चौदा धावा फलका होत्या. मोठा फटका तिथे सजवला गेलाय. थोडा फटका फसला गेलाय. ताकद कमी आहे. सिंगल बनवली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि ते 2 धावा बनवल्या गेल्यात. या 2 धावेने एकूण केल्यात गोळा. धावसंख्या आहे 16. 2 चेंडू खर्च झाले दुसऱ्या षटकातील. ऋषभ खऱ्या अर्थानं एक चांगली गोलंदाजी करतायत. मुस्लिम चांगले बॅटिंग करतायत. इकडे नदीम एक आक्रमक फटकेबाजी करणारा. बॅट फिरली आहे. डॉट चेंडू दिसलाय मैदानामध्ये. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती मेरे दोस्त. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करत राहा. विजय तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. डाऊन मोठा फटका. एक टप्पा खात चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथे. कव्हर केलं गेलंय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवल्या गेल्या बघा त्या क्षेत्ररक्षणावरती. आलाय खतरा. धावसंख्या आहे 17. 17 आकडा नजर समोर आला की खतरा दिसतो. आणि क्रिकेटचा अशुभ आकडा आहे 17 भारतीय टीमला खऱ्या अर्थानं. पण आता 17चा खतरा कोणाला बघूया. 17चा खतरा होईल का. घेतलाय ते कॅच. मोठी विकेट आहे. नदीम नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर पडतेल. डीजे विशाल, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. थँक्यू. मी म्हणलं ना 17चा खतरा होतो. आणि अनेक वेळा झालंय असं. अनेक वेळा आपण चौकार जाताना बघितलाय. षटकार जातानाही बघितलाय. विकेट जातानाही बघितल्यात. आणि ते गणित अनेक वेळा होतं असं. अजूनही 17 आकडा मैदानाच्या आतमध्ये. विशाल नावाचं नदीम नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अक्षय न्यू बॅटर मैदानामध्ये आहेत. ऋषभ खेळण्यासाठी तयार. गोलंदाजी मार्कवर. अक्षयची बॅट फिरली. फाईन लेगला. ताता थैयन बघ भैया. 4 4 4 4. मंगेश, जाणीच्या आगीची मशाल हाती. आले मी उसाच्या भयान राती. थँक्यू. चला खेळाडू नाही या. प्रेक्षक वर्ग आहे ते बघतील तिथे. नक्कीच सहकार्य करा प्रेक्षक वर्ग. आपली स्पर्धा आहे कारण की चालू मॅचचा चेंडू आहे तो. यस 2 षटक झालेत. आहे चला मॅच चेंडू आहे वाटतं तिथं. आहे मॅच चेंडू आहे. मॅच बॉल आहे तिथे. 2 षटकांचा सामना संपलाय. 21 धावा फलकावरती आहेत आणि 21 धावेंवरती 1 विकेट आहे. अजूनही 4 षटकांचा सामना मैदानामध्ये बाकी आहे. 24 चेंडू. प्रदीप उर्फ डॉन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतील. वैयक्तिक दुसरं आहे आणि सांघिक तिसरी गोलंदाजी ते करतायत. पंचांच्या डाव्या बाजूने बघूया. हाना मारा झोडा फोडा तोडा जे करायचे ते करा. शेवटचे 4 षटक बाकी आहेत.
बॅटीची कडाय मोठा फटका आपण बघतोय. थोडासा कॅच तर मिस होतोय पण सिंगल मिळेल तिथे. राजकारणामध्ये एक मताला आणि क्रिकेटमध्ये एका रनाला आणि शिक्षणामध्ये एका मार्काला लय किंमत आहे. एका आकड्याशिवाय कुठलीच गोष्ट पळत नाही. 22 धावा एक गडी बाद. फटका आहे देते. जाळ विणलंय. सूर्य चमकतो डोक्यावरती. नक्कीच नजरेला तो तर्रास होईल. झेल काय टिपला जाणार नाहीये. धावा मात्र बनवल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या फलक आहे 24 धावा 24. दिवसाला तास असतात 24. एक एक तास माणूस विचार करून वापरत असतो आणि जे बिझनेसमॅन असतात ना त्यांना मात्र वेळेचं बंधन असतं. देखा था पुल किया था कुल किया है. बंगाली रसगुल्ला दिया है. वाह भाई वाह. थैंक यू. बढ़ गया स्कोर यहाँ पे 30 रन. 30 धावा फलकावरती आहेत. प्रदीप नैनीत खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतायत पण खोलवरचा चेंडू होता. समोर जाऊन खेळायचा प्रयत्न. बम केलाय तिथे. सिंगल मिळेन. डब्बलचा प्रयत्न केलाय. डब्बल मिळेन. टिब्बलचा प्रयत्न केलाय. नकार मिळेल. आणि कधी कधी नाही म्हणणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं नुकतंच या स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालंय अंगण फायटर्स या टीमचे ओनर संघ मालक आमचे आदरणीय युवा उद्योजक अझरभाई खान या ठिकाणी उपस्थित आहेत. भाईंचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि भाईं बरोबर आणि संपूर्ण एरोडा भागाचे मामू या ठिकाणी स्वागत आहे मामूंचं. यस अझरभाईंच्या ठिकाणी स्वागत आहे. आणि प्रेमाचा केक या ठिकाणी भाईंचा काल वाढदिवस होता तो आज साजरा होतोय. आणि इथे कॅच होती. अब मैच ये DON डॉन है. ये रुकेगा नहीं. खऱ्या अर्थानं काल अनेक मान्यवर आले. अझरभाई थोडेसे बिझी होते काल वेगळ्या थोडस बाहेर असताना पण आज वेळेत वेळ काढून खऱ्या अर्थानं मित्र प्रेम आहे. भावाचं प्रेम आहे. प्रेमाचा केक या ठिकाणी कट केला जाणार आहे. 3 षटकांचा सामना संपलाय. 32 धावा आहेत. 2 गडी बाद आहेत. 1 मिनिटाचा ब्रेक असेल. या ब्रेक मध्ये मात्र डीजे दादा हॅपी बर्थडे वाला सॉन्ग लगाइए. यस सर. अंगण फायटर्स या टीमचे संघ मालक आहेत खऱ्या अर्थानं अझरभाई खान यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं प्रेमाचा केक आहे. आज या ठिकाणी तुमचे आमचे सर्वांचेच लाडके भाई सन्माननीय असलमभाई खान यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंगर कमिटीचे लंगर प्रमुख सन्माननीय शबीर मामू शेख, रिझवानभाई इनामदार, आसिफभाई शेख सगळेच उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या तर्फे आम्ही भाईंचं या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय. त्यांचा येणारा आयुष्य हा सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा, आरोग्यदायी जाव आणि त्याचे सर्व स्वप्न या ठिकाणी पूर्ण हो अशी आशा करतो, अपेक्षा करतो. आणि अशीच टुर्नामेंट आपण या नंतर या ग्राउंडवरती घडवावे
आणि असंच एक चांगला माहोल या ठिकाणी राहावा अशी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो आणि भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद भाई, खूप खूप शुभेच्छा आणि भाईंना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डीजे थँक्यू. वाह भाई वाह, हवाई सफर ठीक टपाक डमडम, एक टप्पा खात चौकार. थँक्यू. या ठिकाणी आमचे सर्वांचे नेते सांगा, मार्गदर्शक सांगा, सन्माननीय लंगर कमिटीचे अध्यक्ष फहीमभाई शेख यांच्या वतीनेही ॲक्च्युली मध्ये हा केक पाठवण्यात आला होता आणि आम्ही सर्वांनी मिळून साजरा केला आहे. तर फहीमभाईलाही धन्यवाद. धन्यवाद सर. ये दो हाथ खड़े तो सरकार से बड़े, षटकार. ये मुसीम मारेगा तो बड़े 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 लंबे लंबे छक्के. एकीकडे अजय मोरे नॉन स्ट्राईकला आहेत आणि अजय मोरे आमच्या सोबत आहे स्कोरिंगला आणि त्यांच्या नावाचं वदन मैदानामध्ये बॅटिंग करत आहे. 42 42 आणि 2 गडी बाद आहेत आणि चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी आहे. आणि या टुर्नामेंटचा सगळ्यात लांबचा षटकार मोसीमच्या बॅट मधून निघलेला आहे. आपण बघितलं या आधीची बॅटिंग त्यांची. जाऊया पुण्याला मॅच कडे. 42 धावा, 2 गडी बाद आहेत. ओ इथे यस, तिसऱ्या पंचांकडे आपण नक्कीच जातोय. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमने. तिसरे पंच आमचे नक्कीच या ठिकाणी सांगतील काय आहे तो निर्णय. डिसिजन इज अ पेंडिंग. वाईट आहे का नाही सर, त्याचा आहे बरं का. पंचांचा डिसिजन वाईट आहे. फेल डिलिव्हरी. यस, सेफ आहे चेंडू मैदानामध्ये. हो, इकडे चांगला फटका आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, पण तिथे तितकाच चांगला झेल मैदानामध्ये टिपला गेलाय. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. एक चेंडू मॅच जिंकून देऊ शकतो, एक चेंडू मॅच पराभूत सुद्धा करून देऊ शकतो. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झाले
सिनेमा क्षेत्रामध्ये त्यांचा बोलबाला आहे. विश्रांतवाडी त्यांचं गाव आहे. मिलिंद संगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सिने अभिनेते आपलं या ठिकाणी स्वागत आहे. या आप्पा व्यासपीठावरती. युवा उद्योजक निलेश भाऊ भवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. आपण बघतोय पंचांच्या डाव्या गोलंदाजी कठीण रिषभ आणि खेळण्यासाठी शैलेश तयार आहेत. शैलेश लंबे लंबे छक हलक्या हाताने खेळलाय. आपण बघतोय पुलकेला तिथे सिंगल मिळते तिथे. 43 धावा 3 गडी बाद. यावेळेस मात्र खणखणीत फटका अजय मोरे यांच्या बॅट मधून येतोय. समालोचन कक्षाला दिलेली सलामी, षटकार, 6 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर आहेत, ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एरोडा प्रीमियर लीग 2024 चा थरार आपण पाहतोय. नक्कीच मुख्य आयोजक असलम भाई खान यांच्या संकल्पनेतून अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि ते आपण पाहतोय. आजचा नक्की सुपर 8चे सामने मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर आहेत. प्रथमतः नोमान 11 संघ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आहेत नक्कीच अक्षय भाऊ दळवी संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राम राठोड. राहुल राजपूत गोलंदाजी मार्कवर आहे. अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहुल यांच्याकडून हाताळताना पाहायला मिळालेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण राहुल यांना पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र नक्कीच दिशाहीन चेंडू आहे. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धावा कळवल्यात अवांतर आणि या अवांतर धावेने धावफलकामध्ये होईल वाढ. धावफलक आपण पाहतोय 51 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करताना पाहायला मिळतोय आपल्याला. शैलेश एक धडाकेबाज फलंदाज म्हणून जाणले जातात या मेंटल परिसरातील. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, धावतायत, तदवर एक धाव येते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि ती देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. या 2 धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जातोय. धावफलकावर धावा जमा होत आहेत त्या 54 धावा धावफलकावर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त अशी फटकेबाजी शैलेश यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी चांगले फटके खेळताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, त्यावर एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलकामध्ये होतीये वाढ. धावफलक आपण पाहतोय 5वं षटक प्रगतीपथावर असताना 55 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच आपण पाहतोय डॉन यांच्या नेतृत्वाखाली आणि नक्कीच आपण पाहतोय वृषभ बटोला संघनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघाचे.
यावेळेस मात्र आलाय अजय मोरे यांच्या बॅट मधून आडव्या बॅटने खेळलेला एक सनसनीत टोला शिवछत्रपतींचा छावा आणि या मिळाल्या 6 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राहुल यांचा सामना करतील अजय मोरे. यावेळेस मात्र चेंडू अगदी हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. टिपतील का झेल, टिपलाय झेल आणि संपलाय अजय मोरे यांचा खेळ. खेळाडू झेलबाद सनी यांचा एक सुंदर झेल आपण पाहिलाय. Hit the lights. समालोचन कक्षामध्ये एक मोबाईल सापडलेला आहे. तर ज्याचा कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून न्यायचा आहे. वाहनावर त्या ठिकाणी पार्किंगला जी वाहनं आहेत तिथे हा मोबाईल होता. ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून समालोचन कक्षामधून घेऊन जायचं आहे. या ठिकाणी नक्कीच मान्यवर शब्बीर मामू शेख यांचं देखील आगमन या एरोडा प्रीमियर लीग मध्ये होतंय. भाईंचा सन्मान या व्यासपीठावर होणार आहे. तरी मी विनंती करतो की भाईंचा सन्मान या व्यासपीठावर संपन्न करायचा आहे. शब्बीर मामू शेख. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळताना पाहायला मिळेल. पहिल्या डावामधील कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात येते हे आपल्याला पाहावं लागेल. 62 धावा धावफलकावर आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. तर सामना करताना पाहतोय आपण रोहन यांना. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात यावेळेस पहा काय झेल सुटलाय. अशा प्रकारचे झेल मैदानामध्ये सुटणं अगदी सोपा झेल त्याला थोडासा अवघड केला आणि झेल निसटताना पाहायला मिळाला. रोहन मात्र बचावला गेलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 63 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःच्याच गोलंदाजीवर नक्की झेल उडाला होता आणि स्वतःच गोलंदाज नाराज आहेत कारण झेलचं अगदी जो आपल्या गोलंदाजीवर निसटलाय गोलंदाजाच्या हातातून. आपल्या या वडगाव शहरी मतदारसंघातून नक्कीच विविध मान्यवर देखील उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. आशिष भाऊ मसाडे त्याच पद्धतीने आपण पाहतोय अमोलदादा निगडे, कुणाल भाऊ मोरे इत्यादी मान्यवर नक्कीच या एरोडा प्रीमियर लीग साठी नक्कीच भेट देण्यासाठी येत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेचे मुख्य आयोजक असलमभाई खान यांच्या वतीने अगदी मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत असेल. धावफलकावर धावा आपण पाहतोय 63 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण यांचा सामना करतील तन्वीर. यावेळेस मात्र एक धाव येताना पाहायला मिळाली. एकाच धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 64 धावा धावफलकावर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी आपण करणची मैदानामध्ये पाहतोय.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण यांचा सामना करताना पाहायला मिळतील रोहन. यावेळेस स्विच हिट केलाय. चेंडू नक्की सीमारेषेच्या दिशेने पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत खेळाडू, परंतु चेंडू थांबणार नाहीये. सरळ पोहोचलाय. पंचांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावा. सबके दिलों में शामिल भी हूँ. DJ VK. पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण. यावेळेस मात्र स्कूप करायचा होता, परंतु चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना बाबाज 11 विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल JPN वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. JPN वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला मिळेल बाबाज 11. पुढचा चेंडू करण. सामना करतील रोहन. यावेळेस देखील ब्लॉक होल मारा. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि खेळाडू धावबाद होताना पाहायला मिळेल. तर पहिल्या डावा अखेर धावफलक आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय 68 धावा. तर नक्कीच DK 11 या संघाला जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष्य असेल. 36 चेंडू 69 धावा. तर जाऊया पुन्हा एकदा आपण. मी थोडंसं थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही पाहत राहा एरवडा प्रीमियर लीग 2024 चा धगधगता थरार. जाऊया एकदा DJ ला संधी. DJ थँक्यू. चला यानंतर होणारा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. JPN वॉरियर्स विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळेल बाबाज 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण समालोचन कक्ष टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. उद्या मात्र या स्पर्धेचा महाअंतिम दिवस मेगा फायनल उद्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कोण ठरणार एरवडा प्रीमियर लीग 2024 चा मानकरी ते नक्कीच उद्या आपल्याला समजणार आहे. उद्या रविवार मेगा फायनल या क्रिकेटच्या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच दोन संघ आपल्याला बक्षीस पात्र होताना पाहायला मिळाले. एका बाजूला आपण पाहिलं अमन फाउंडेशन अर्थात आतिक बाई शेख यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळाला आहे हुसेन 11 अर्थात रेहान भाई सय्यद यांच्या मालकीचा संघ. हे दोन संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाले. तर आता आपल्याला तिसरा आणि चौथा संघ या बी ग्रुप मधून आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना आपण पाहतोय नोमान 11 अर्थात अक्षय भाऊ दळवी यांच्या मालकीचा संघ. विपक्ष टीम आपण पाहतोय DK 11 अर्थात राम राठोड यांच्या मालकीचा संघ जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 69 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या डावाला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन उत्तेकर यांना.
गोलंदाजी करताना पाहायला मिळतील नक्कीच. तर प्रथम फलंदाजीसाठी आपण पाहतोय एका बाजूला वृषभ, तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय राहुल राजपूत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 36 चेंडू 69 धावा हे समीकरण आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र अगदी आपण पाहिलं पायावर चेंडू होता. नक्कीच खेळायचा होता सीमारेषेच्या दिशेने, परंतु चेंडू बॅटवर प्रॉपर येऊ शकला नाही. रोहन उत्तेकर यांचं मात्र पहिला चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळाला. तर या ठिकाणी नक्कीच ज्यांची उपस्थिती लाभती असे अमन फाउंडेशनचे संघमालक अतिकभाई शेख यांची देखील उपस्थिती लाभतीये. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. एक जबरदस्त चौकार ऋषभच्या बॅट मधून पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा फटका नक्कीच जो पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळतीये. एक मोठा फटका आल्यानंतर पुढच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केली. अगदी चांगला खेळ जो ऋषभचा पाहायला मिळाला आपल्याला. 5 धावा धावफलकावर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय आता राहुल राजपूत यांना पुन्हा एकदा मारा करताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर रोहन उत्तेकर. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. राहुल राजपूत धोका होणार का? तर नक्कीच झेल झेल आणि झेल निसटलाय. पहा काय होतंय. स्वतःच्या गोलंदाजीवर निराशाजनक कामगिरी करताना पाहायला मिळालाय रोहन उत्तेकर. संघनायक मात्र नक्कीच निराश आहेत, कारण महत्वाचा खेळाडू होता. या खेळाडूचा झेल टिपला असता तर नक्कीच DK11 संघ मात्र थोडासा निराशाजनक कामगिरीमध्ये पाहायला मिळाला असता. आता मात्र झेल निसटलाय, जीवदान मिळाले. आता कशा प्रकारे फलंदाजी करणार हे पाहावं लागेल आपल्याला. रोहन उत्तेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चेंडू खेळलाय हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक आहेत. त्यावर मात्र एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. रोहन उत्तेकर यांचा सामना करतील वृषभ. यावेळेस मात्र अगदी स्विंगर चेंडू जो पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने वळण घेताना पाहायला मिळाला आणि षटकाची होतीये समाप्ती. एका षटकाखेर धावफलक आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर जमा होत आहेत. अतिशय अप्रतिम षटक हाताळलं रोहन उत्तेकर यांनी. 30 चेंडू आणि 63 धावांचं लक्ष असेल. तर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मी पुन्हा एकदा कॉल देतोय. JPN वॉरियर्स आणि विपक्ष टीम आपण पाहतोय. बाबाज 11 संघाचे संघनायक शैलेश नाणेफेक करण्यासाठी या. आता संघनायक तर आकाश उपस्थित नाहीयेत. नाणेफेक करण्यासाठी या. मान्यवरांना विनंती असेल की आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे.
पुढचा चेंडू नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. नदीम यांना मारा करतील राहुल राजपूत यांच्यासाठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता जो पाहायला मिळालाय. त्यावर एक धाव येताना पाहायला मिळते. अगदी शांत सुरुवात पाहायला मिळते DK11 संघाची. अगदी शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते DK11 संघाकडून. नक्कीच एका चौकारानिशी ते खेळताना पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नदीम यांचा पुढचा चेंडू सामना करताना पाहायला मिळतील ऋषभ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. मोहसिन मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्यावर 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. या 2 धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा जमा होत आहेत. 9 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येरवडा प्रीमियर लीग 2024 हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त असे हे क्रिकेटचे सामने गेले 5 दिवस आपण पाहतोय. उद्या मात्र या स्पर्धेची मेगा फायनल आहे. कोण होणार विजेता? यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू नदीम कडून हाताळले जात आहेत. थँक्यू सर. आपण इथे लगेच टॉस करून घेतोय. यानंतरचा होणारा सामना असणारे बाबाज 11 वर्सेस असणारा इकडे JPN. दोन्ही टीमला प्रथमतः मी स्वागत देतो, शुभेच्छा देतो आणि आतिकबाईंच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. बाबाज 11 या ठिकाणी टॉस करतील, बघतील. काटा कॉल केलाय आणि यस काटा काय घेणार सर? फिल्डिंग. यस चूज द फिल्डिंग. थँक्यू. शुभेच्छा असेल आणि तुम्ही बॅटिंग करताना दिसणार आहे. थँक्यू. दोन्ही टीमला बेस्ट लक असेल. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. थँक्यू सर. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून सगळ्यांचं सरचे स्वागत करतो. मॅच रंगतीये, रंगत चढतोय. एकीकडे DK11 वर्सेस नोमान 11. खऱ्या अर्थानं एक अफलातून दोन्ही टीमा आमने सामने मैदानामध्ये रंगताना दिसत आहेत. मी नेहमी सातत्याने सांगत असतो, स्वतःच आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास कोण घडवतो? ज्याला 5 रुपयाचा पेन विकत घेता येतो त्याला इतिहास नाव लिहिता येतं. ज्याला कष्ट मेहनत आणि धाडस दाखवता येते त्याला इतिहास घडवता येतो. जाऊया मॅच कडे. खोलवरचा चेंडू भिरकावून दिलाय. बंगाली रसगुल्ला नाथ खोळाने गणपती बोळा षटकार. थँक्यू. JPN वॉरियर्सचे संघ मालक बघा राहुल भाऊ हजार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. प्रश्न अनेक आहेत, उत्तर एकच आहे, जिंकणार की हारणार? आतिकबाईंना शुभेच्छा. तुमची टीम मेगा फायनल मध्ये खेळताना दिसणार आहे, कारण की तुमची नंबरमध्ये टीम प्रवेश करताना दिसली आहे. खेळ चांगला होता. समोरची टीम पण त्या ताकदीची होती. 68 धावा बनवल्यात. 69 धाव्यांची गरज 16 धावा बनवल्यात. गुड गाड एक शॉट देख. व्हाट अ ब्युटीफुल बत्ती गुल. वाह भाई वाह. ताता थैयान बघ भैया. षटकार. DJ Fox. थँक्यू. डबल दुर्री 22 धावा फलकावरती आहेत. एकीकडे बघितलं तर दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पतंग बाहेर जाऊ द्या. हलक्या हाताने खेळलाय, नमस्कार केलाय चेंडूला. आणि कधी कधी नमस्कार करणं गरजेचं आहे. जिथे नमस्कार तिथे दिसतो चमत्कार. 2 षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. धावसंख्या फलक आहे 23 धावा फलकावरती. 24 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे. आज मात्र एक एक खेळाडू आपला आपला खेळ मैदानामध्ये दाखवतात आणि दाखवणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस एखादी मॅच एखादी स्पर्धा कुठे ना कुठे खेळत असतो ना, त्यावेळेस आपल्या
त्या स्पर्धेमध्ये आपली स्पर्धा आपल्याशी असते. यार मी ही मॅच हारलो तर, ही स्पर्धा मी पराभूत झालो तर माझी टीम मला नाव ठेवेल, माझी टीम मला परत घेईल की नाही घेईल, माझं नाव माझं गाव सगळ्या गोष्टी उभ्या राहतात बाई. पण त्यावेळेस ती स्पर्धा जिंकतो ना आपण, तो आनंद वेगळा असतो. आणि तो आनंद मागाशी मी किरण बेरडच्या चेहऱ्यावरती बघितलाय. काल 6 धावा 1 चेंडू बाकी असताना सामना जिंकवला. हे क्रिकेट आहे. आणि आज मात्र छोटा डॉन वीरेन नैनीतने मात्र कमालच केली. मॅच जिंकून मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकले. जाऊया पुण्यात. मॅच कडे गोलंदाजीला तयार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल बॉलर नाव रोहन. रोहन उत्तेकर बघूया गोलंदाजीवर आहेत. रोहनचा चेंडू आपण बघतोय उजव्याशीच्या बाहेर टाकला गेलाय. 2 हात समांतर, धावा मिळतील अवांतर. वाईट चेंडू. आयुष्य जगत असताना वाईट माणसं मिळतील, वाईट काळ दिसेल. क्रिकेट खेळा, फक्त वाईट चेंडू दिसेल. यानंतरची होणारी मॅच पण अगदी महत्वाची मॅच असणार आहे. वाटा टायमिंग, लंबे लंबे बल्ले बल्ले. वा भाई वा. वाकड्या तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. डीजे थँक्यू. वाक्य पूर्ण होऊन देत जा डीजे, बरं वाटतं. नाही तर आम्हालाच, आम्ही काय बोललो आम्हालाच कळत नसतं. डीजे प्रज्वल नाही येत वाटतं. एकीकडे वाईड, एकीकडे षटकार आहे. खेळ आहे क्रिकेटचा, काय होईल. 30 धावा, एकही विकेट नाही. 23 चेंडू 39 धावींची गरज. खेळाय सरळ, लॉंगला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर करतील. तोपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता पण नकार दिला गेलाय. कधी कधी नाही म्हणणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये नाही हा शब्द महत्वाचा आहे. पंचांची चर्चा केली जाते. चर्चा महाचर्चा होते. त्यानंतर नक्कीच आपण मैदानामध्ये जातोय, बघतोय 22 चेंडू 37 रन्स. ऑनस्कोर आपण बघतोय. जिंकण्यासाठी गरज आहे. राहुल राजपूत खेळण्यासाठी तयार आहे. राहुलचा फटका म्हणजे 440चा झटका. गॅप मध्ये खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर केलं गेलंय तिथे. आणि इथे आपण बघतोय एक एक धाव किती महत्वाची आहे. या 2 धावेने धावसंख्या फलक 34 धावेंवरती. क्रिकेट असा खेळ आहे, तिथे कोणाला तरी आनंद आणि कोणाला तरी दुःख असतो. तो खेळ क्रिकेट असतो. टायमिंग होतं. थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण बघतोय. पुल करायचा प्रयत्न केला होता ऑन साइडला, पण चांगला चेंडू. थोडस कमबॅक केलं इथे. आणि या कमबॅकने मात्र डॉट चेंडू. 20 चेंडूंमध्ये 35 धावेंची गरज आहे. बनवल्या तर 6 चेंडूंमध्ये बनतील, नंतर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल, जशी आपण काल बघितली भाई. डब्बे में डब्बा, डब्बे में केक. अरे घुटना देख और षटकार देख. वाह भाई वाह. थँक्यू. YPL 2024 पर्व 2 चा हा सगळ्यात लांबचा षटकार आहे. या षटकार जर आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या राहुल साठी. आणि एखाद्या बॅट्समनचा कॅच जर मैदानामध्ये सुटला तर ही बॅटिंग बघायला मिळतेच, आणि तीच बॅटिंग मैदानामध्ये दिसली आहे. हॅलो चेक. आवाज कमी झालाय का माईकचा? 19 चेंडू आहेत आणि 29 धावेंची गरज आहे. तुम डालो अंदर, हम डालेंगे बाहर. त्याचं नाव आहे क्रिकेट.
तुम्ही काही करा, इथंच आहे. मी काल म्हणला ना, एक चेंडू कोणाला आनंद देईन तर एक चेंडू कोणाला दुःख देईन. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील आपण बघतोय. 40 धावा फलकावरती आहेत. रोहन उत्तेकर चांगली गोलंदाजी करतात. राहुल राजपूत चांगली फलंदाजी करतात. 11 चेंडूंमध्ये 31 धावेंवरती राहुल आपण खेळताना बघतोय. तर दुसऱ्या बाजूला ऋषभ 8 धावेंवरती आहे. हलक्या हाताने खेळलाय ते काही गडबड गोंधळ दांदळ, पळू की नको पळू, पळू की नको पळू, पळू की नको पळू असं होत आहे. एक सिंगल मिळते आणि एका सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. 41 धावेंवरती संघ जाऊन टेपला आहे. शतक संपल्या गेले ते तिसऱ्या क्रमांकाचं. 1 मिनिटाचा ब्रेक आहे. 18 चेंडू बाकी आहेत आणि 28 धावेंची गरज आहे. and J. अजून आराधी फुगीरपणाच्या बाटा करीतो फुगीर त्याच ना शिंदे आराधी फुगीरपणाच्या बाटा करीतो फुगीर Thank you. त्याच ना. मी काल छोटीशी गोष्ट सांगितली होती. नावामध्ये काय, नाव का केलं जातं. एक तरुण मुलगा बॅट घेऊन रविवारच्या सुट्टीला मैदानाच्या दिशेने जातो. त्याची आई तिकून येते, त्याला विचारते, सुट्टी आहे घरी बस, आराम कर, कुठे चाललाय. आई मी बॅटिंग करायला चाललोय, क्रिकेट खेळायला चाललोय. काय करणार आहे क्रिकेट खेळून. पोरगं म्हणतं आई मी जिंकणार आहे, क्रिकेट जिंकून काय करणार आहे, मी माझ्या गावाचं नाव करणार आहे. अरे गावाचं का करतो, पहिलं स्वतःचं कर. नाही आई, मी आज माझ्या गावाचं नाव केलं तर हेच गाव माझं नाव करणार आहे. म्हणून मला क्रिकेट खेळायचं. आणि या क्रिकेटने कितीतरी खेळाडूंची नावं केल्यात आणि त्याच खेळाडूंना त्यांच्या गावाच्या नावाने ओळखलं जातं. कृष्णा सातपुते मग फॉर सोलापूर म्हणलं जातं, पण आधी कुडवाडी म्हणलं जातं. का, गावाचं नाव आहे. कुठला आहे तो, काय करतो. आपण एखाद्या मुलीला मुलगा बघितला, नाव नाही विचारत, कुठला आहे हो, तसं क्रिकेट आहे. कुठला खेळाडू आहे हो, तसं क्रिकेट आहे. मग आपण म्हणतो ना राहुल राजपूत चांगला खेळतो, कुठला आहे, एरोड्याचा आहे. हे गणित आहे आयुष्याचं. त्याच्यामुळे नाव करणं गरजेचं आहे. जाऊया पुन्हा एकदा. मिनी दिनातलं पुन्हा एकदा स्वागत करेन. कॉमेंटच्या बॉक्सच्या माध्यमातून बघतोय आपण 2:56 झालेले आहेत. येस, डीजे दादांना विनंती आहे, बड्डेचं सॉंग लावा. वाईटची अपील केली गेली. ओ घेतला इथे. येस, रिव्ह्यू घेतला इकडे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. तोपर्यंत बड्डे सॉंग लावा. युवदेशक निलेश भाऊ पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रेमाचा केक ह्या ठिकाणी कट केला जातोय. डीजे दादा बड्डेचं सॉंग लावा. डीजे दादा बड्डेचं सॉंग लावा. डिसिजन पेंडिंग आहे. अमर सर नक्कीच काही क्षणामध्ये डिसिजन सांगतील. प्रेमाचा केक आहे, प्रेमाने कट करतोय आपण इथे बहिणीच्या वाढदिवसानिमित्त. बड्डेचं सॉंग लावा. यस, वाईड आहे. येस, वाईट चेंडू आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर भाई, हॅपी बर्थडे टू यू. माझ्या मते 100-150 केल कालपासून कापतातच बाई.
एक सिंगल मिळेल वाईटच्या नंतर आपण बघतो एका धावेने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाईन 43 धावेंवर. आज आणि उद्या गर्दी असणार आहे. हजारो प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेणार उद्या. आजही प्रेक्षक वर्ग आहे त्यांचंही स्वागत आहे. आजच जागा बसायला नाही. आजच जागा बसायला नाहीये. उद्या कशी असेल. वाडा शॉट उलटा फुलटा चेंडू आउट ऑफ द बार षटकार. किरणचा कॅच सुटला. फाईन लेगला बॅटिंग केली. आता एक कॅच सुटला. इथे बॅटिंग बघतोय आपण. काय बॅटिंग करतात ऋषभ. एकीकडे राहुल. अक्षय गोलंदाजीसाठी तयार. मोठा फटका आहे. जजमेंट आहे तिथे पण एक टप्पा घेत हातामध्ये सिंगल बनवली. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय तोही पूर्ण आहे. 15 चेंडू 18 धावेंची गरज आहे आणि एकही विकेट नाहीये. संघाचं अभिनंदन. 50 धावा कंप्लीट. 51 धावा. वडा शॉट. इक्का नाही दुक्का नाही. ये तो छक्का है भाई. ताता थैया न बघ भैया. थँक्यू. मी तुम्हाला एक पराक्रम सांगेल. तुम्ही सरळ 6 षटकार बघितले असतील पण रिवर्सचे 6 षटकार 6 चेंडू ते कधी बघितल्यात का. मी बघितलेत. पप्पू पवार शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावातील पप्पू पवार 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ते बी रिवर्सचे. ह्या मॅच मध्ये काय होईल. चौदा चेंडू 12 धावा. खोदून काढलाय चेंडू. सरळ खेळायचा प्रयत्न मिड विकेटला जातोय. सिंगल बनवलाय आणि इकडे बघा चित्त्याची चप्पलता मैदानाच्या आतमध्ये 2 धावाही बनवल्यात. 59 धावा फलकावरती आहेत. चौथ्या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. 13 चेंडू 10 धाव्यांची गरज. गडबड आहे. गोंधळ आहे. धांदळ आहे. याला याच्या मते काय म्हणायचं. झिंगी चिकी लोणावळा चिकी. बासष्ट धावा आहेत. 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. 69 धाव्यांची गरज असताना चला घेऊन जावं लवकर पाणी. थकवा आहे तिथे. नंतर मागो नका. 1 आणि 2 यार. ये बाहर से अच्छा लग रहा है और अंदर से बेहतरीन. ये बाहर का है ना इसलिए. ऍड आली सर बघा. इथं काय होऊ शकतं मेंटली.
गोलंदाजाचं नाव सांगा. शैलेश आहेत. चला मॅच ऑन करा. 62 धावा फलकावरती आहेत. मोठा फटका आपण मध्ये खोलवरचा. सिंगल मिळेल, डबलचा प्रयत्न केलाय तिथे आणि डबल ही मिळते. थोडी मिस फिल्डिंग होती, थांबलंय तिथे. सिंगल बनवून गेली, डबलचा प्रयत्न केला तिथे आणि या डबलने 2 धावा. 66 धावा फलकावरती आहेत. अजूनही 9 चेंडू, 3 धाव्यांची गरज. आता यात 9 आणि 3चं अंतर बघा. धावा लागतात 3. माझं नाव नितीन. चेंडू शिल्लक 9. नितीन वेताळ माझं नाव. कोणी जिंकेल आपण पाव. दोन धाव्यांची गरज आहे. एक चांगला चेंडू आपण बघतोय मैदानामध्ये. दोन धाव्यांची गरज होती. मोठा फटका आपण बघतोय, जातोय ऑन साइडला. केलाय कुलफुल चौकार. नॉक आउट मॅच. असं होय. कुस्तीत उतरला राजा माझा ग राजा माझा ग राजा. अरे वारा पट्ट्या. टांग मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला. अरे अरे गबरू. अगं अगं बघा. अगं पण आता काय बघा. थँक्यू डीजे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरतोय राहुल राजपूत. 15 चेंडू 37 धावा आणि 1 विकेट घेतलेली आहे. शुभेच्छा टीमला. चला पुढील दोन्ही टीमला विनंती आहे लगेच मॅच ऑन करायची. वो हम अपने इधर के थे ना, वो ये बाहर के. हाँ आपने तो सूर्यफूल छोटे हैं ना. ये पंजाब पंजाब साइड से. सूर्यफूल है वो ये. आता एकच पतंग होता. रंगी बिरंगी 4-4:30 चालू होणार. चला ना. हे पहा क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ कमी आहे आपल्याकडे. टीमला विनंती आहे, टीमला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला ललित किशोर दादा, आपल्या टीमला सगळ्यांना विनंती आहे लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.